या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. वाठा तालुका हातकणंगले येथे श्री महादेव मंदिरासमोर शरण्या फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रज्ञा प्रवीण भोसले यांच्या घरासमोर सोमवारी पहाटे 3 वाजता भानामतीचा अघोरी प्रकार घडल्याची घटना उघडकीस आली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून 2 अज्ञात व्यक्तींनी हा प्रकार केल्याचं दिसून येत आहे. गेल्या महिनाभरात 3 जानेवारीपासून आजपर्यंत प्रज्ञा भोसले यांच्या तेलीमाळा येथे शेतात, महादेव मंदिराच्या पाठीमागील शेतात तसेच आज थेट त्यांच्या राहत्या घराजवळ भानामतीचे प्रकार घडल्याचे समोर आले. आढळलेल्या साहित्यामध्ये प्रज्ञा भोसले यांचा फोटो असलेल्या 3 बाहुल्यांवर दोरा गुंडाळलेला, फोटोवर मोळा मारलेला, नारळाला दोरा, 11 लिंबू, गुलाल, काळे उडीद, हळदी कुंकू आदी साहित्य लाल कापडात गुंडाळून त्यावर हिरवा ब्लाऊज पीस बांधलेला होता. पहाटेच्या सुमारास घटना घडल्याने कोणाच्या लक्षात आले नाही. मात्र सकाळी घराबाहेर पाहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आलाय. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या संदर्भात प्रज्ञा भोसले यांनी गेल्या महिनाभरात वारंवार अशा प्रकारचे अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे प्रकार घडत असल्याचं सांगत तीव्र निषेध व्यक्त केला. संबंधित अज्ञात व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. टीव्ही नेक्स्ट साठी वडगावहून सतीश मोरे.